आता तुम्हाला मेन टिप आहे सगळ्यांसाठी, घराचं दक्षिण भिंतीवर 24 नंबर लाईट लावायचं. हे सगळ्यांसाठी आहे. आता 24 नंबर का? कारण आम्ही एवढे एक्सपिरियन्स झाले आहे. 6 पण चांगलं आहे, 33 चांगलं आहे, 42 चांगलं आहे, पण 24 बेस्ट आहे. तर 24 नंबर घराचे साऊथ भिंतीवर लावायचं आहे, लेफ्ट अंगुठ्याचं खाली लावायचं आहे. आणि ब्लू कलर सगळ्या लोकांनी कमीत कमी शर्ट किंवा पॅन्ट, आज माझी ड्रेस ग्रीन आहे तर मी ब्लू दुपट्टा घेतलाय, तर काही ना काही ब्लू अंगावर नेहमी पाहिजे. हे लक्ष द्या तुम्ही लोक. काळं आणि लाल अजिबात वापरू नका. शाहरुख खानची टीम तुमच्या समोर एक्झाम्पल आहे. 5 वर्ष काळे कपडे घातले, काय हाल झालं, चेंज केलं आणि 2 IPL कप भेटली. आताचं रिसेंट एक्झाम्पल आहे तुमच्या समोर विजय माल्या. लाल कलरचा प्लेन फक्त त्याला घेऊन बाहेर पडलं, बाकी सगळं बुडलं. सो लाल कलर आणि काळा कलर अजिबात वापरू नका. हॅलो. हॅलो. हां. हो, नाव सांगा तुमचं. रवी कांबळे. नाही, परत एकदा सांगा. रवींद्र कांबळे म्हणतोय. रवींद्र कांबळे. ओके, तुमची जन्मतारीख सांगा. 7/7/1985. हा, बोला. प्रश्न विचारा. मला कशातून सुख मिळाले, म्हणजे बायको माझी गेल्या मला सोडून, पैसा हातात पूर्ण झालाय. तुम्ही काय, तुम्ही सिंगर आहे, पेंटर आहे, काय लिहिता आहोत, तुमचं मेन हॉबी काय आहे आणि काम काय करता आहोत तुम्ही? मी कामावरती कागल मशीन आहे, परमनंट आहे. हा, पण सिंगिंग, पेंटिंग, म्युझिक, रायटिंग असं काही तुम्ही हे करता? छंद आहेत का तुम्हाला? यातला कुठला छंद आहे? म्हणजे गाणं म्हणणं, चित्र काढणं, असा कुठला छंद आहे का तुम्हाला? हॅलो. काय म्हणलं? गाणं म्हणणं किंवा चित्र काढणं असा काही तुम्हाला छंद आहे का, किंवा लिखाण करणं? गाणं म्हणणे आहे की मला छंद. बर. तर तुम्ही एक सिंगर आहे आणि तुम्ही रोज जाते नोकरी करायला. आता मला कसं कळलं की तुम्हाला काहीतरी छंद आहे? कारण तुमच्या वाढदिवसमध्ये साफ लिहिलंय की हे मनुष्य खूप टॅलेंटेड आहे, त्याला सिंगिंग, पेंटिंग, म्युझिक काहीतरी येतंय. मी कोणती जादूगर नाही आहे, माझं न्यूमरोलॉजी एक प्रॉपर सायन्स आहे. तुमचा वाढदिवस बघून मला कळलं की तुम्ही खूप टॅलेंटेड आहे. आता तुम्ही किती दिवस झाले असतील, मला वाटतं लास्ट तुम्ही गाणं गायलं असतं, म्हणून तुम्ही डिप्रेस्ड आहे, तुम्ही सॅड आहे, तुमचं काय काम होत नाही. सो प्लीज आजपासून सिंगिंग स्टार्ट करा, आपल्या आवाजला फ्रेश करा. आणि देवानी जे तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये सरस्वती बसवली आहे, कशासाठी बसवली आहे की फक्त तुम्ही रोज नोकरीवर जायचं, डिप्रेस व्हायचं. आणि जर सिंगर आणि पेंटर, डान्सरनी डिप्रेशन नाही बघितली आहे तर तो एवढा मोठा सिंगर कसा होणार? तुमच्या आवाजमध्ये दर्द कुठून येणार? त्यामुळे जे लोक सिंगिंग, पेंटिंग वगैरे करतायत त्यांच्या लाईफमध्ये एवढं छान नसते. सगळ्यांना माहिती आहे, चार्ली चॅप्लिन स्वतः म्हणायचे की दुसऱ्याला हसवतोय पण माझी लाईफ खराब आहे. त्यांचा वाढदिवस पण 7 होता. हॅलो, बोला. हा, बोला. मॅडम, मला भावाबद्दल विचारायचं होते. हा, सांगा ना, तुमचं नाव सांगा आधी. भावाचं? हा, माझं नाव प्रणती देसाई. हा, तुमच्या भावाचं नाव? जयवर्धन देसाई. जयवर्धन देसाई. त्याची जन्मतारीख? 29/5/2005. नाही मॅडम, 29/11/2005. काय विचारायचंय? प्रश्न विचारा. हा, त्याच्या करिअर बद्दल विचारायचं होतं मॅडम. आता तो मुलगा 10 वर्षाचा नाही झालाय आणि तुम्हाला त्याची करिअरची काळजी आहे. तुम्ही एक काम करा, MBA आणि इंजिनिअरिंगचे आणि CETचे पेपरमध्ये आताच बसून घ्या त्याला, मग बघूया. मला असं वाटतं की फार लहान वयापासून आपण याच्या मागे लागतो. स्ट्रेस. काय हे आयुष्य फक्त दाल रोटी आहे, दुसरं काहीच नाहीये का? सो 29 नोव्हेंबर म्हणजे तुमचा मुलगा स्पोर्ट्समध्ये एकदम मोठा माणूस होऊ शकतोय, इंडियासाठी खेळू शकतोय. आता ही मी तुम्हाला टिप दिलेली आहे. प्लस 29 मी तुम्हाला सांगितलं, दिलीप कुमार, अमिताभ, शाहरुख खान, राजेश खन्ना आणि मायकेल जॅक्सन पण आहे 29. माझं पण 29 आहे मी. तर जरुरी आहे की तुम्ही ह्या मुलाचा कला बाहेर काढा. जर मी पण जास्त शिकलेली असती आणि एक इंजिनियर असती तर चाललं असतं. शाहरुख खान आर्मीमध्ये असलं असतं, चाललं असतं. सचिन तेंडुलकर इंजिनियर, चाललं असतं तुम्हाला. आजचे प्राईम मिनिस्टर आपले कसं मोठे झाले, चाय विकून विकून. तर मोठा व्हायला एज्युकेशन लास्ट गोष्ट आहे.
फक्त ते गोष्टीमध्ये तुम्ही मोठा होऊ शकतो जे तुम्हाला येते. आता जसं एक ह्यांचा अगोदर फोन आलेला रवींद्रचा, तो सिंगर आहे तर ते सिंगरमध्ये ते चांगलं होणार ना. मी न्यूमरोलॉजिस्ट आहे तर मी दुसऱ्या गोष्टीमध्ये कसं चांगलं होणार. माझ्या वडिलांनी माझ्या अंदर बघितलं. माझी स्वतःची मुलगी, तिला मी 12th नंतर डान्समध्ये टाकलं. 3 वर्ष तिला डान्सची डिग्री दिली आहे. हे नाही फक्त तुम्हाला सांगते, स्वतःची मुलीला मी लहानपणी बघितलं की डान्स छान करते, बॉडी लिफ्टिंग करते, वेट उचलते, हे सगळं करत बसते ती. तर मी तिला त्याच्यात टाकलंय. आफ्टर 12th नो स्टडीज. तर मुलाचं आतमध्ये बघा, बाहेर पुस्तक मध्ये काहीच नाहीये, कोणतीही डिग्री मध्ये जॉब नाहीये. एक्झॅक्टली. त्यामुळे आपल्याला जी आवड आहे मुलांना ते जर त्यांना दिलं तर त्याच्यामध्ये ते जास्त चांगलं करिअर करू शकतात. हेच मी नेहमी, आता तर सीझन आहे की तुम्ही घेणार आहे डिसिशन, इथे जायचं की तिथे जायचं, कोणता जॉब घ्यायचं, हे बरोबर टाइम आहे. जे लोक हे प्रोग्राम ऐकतायत आपल्या आतमध्ये बघा. जर तुम्ही छान आहे इंजिनियर तर तुम्हाला कोण थांबू शकते. हॅलो, बोला. हेलो. हाँ हाँ, मैं भारती दुल्हानी बोल रही हूँ. बर्थ डेट बताइए आपकी. हाँ, मेरे को लड़की के बारे में पूछना था. हाँ, तो फिर उसका नाम और बर्थ डेट बताइए. हाँ, वो एकता. एकता. हाँ, 18/1. हाँ. 96. हाँ. 97. 18/1/97. सरनेम क्या है आपका? सरनेम आपका बताइए. दुल्हानी. दुल्हानी. बोलिए, क्या पूछना है? हाँ, वो सीए का रही है पर 2 बार उसका सीए हुआ नहीं है क्लियर. अभी हो जाएगा कि नहीं? ठीक है, आप टीवी पे जवाब सुनिए. सिंधी लोग भी पढ़ेंगे, मारवाड़ी भी पढ़ेंगे, फिर ये दुनिया का बिजनेस कौन चलाएगा? क्या आप मेरे को इसका जवाब दे सकते हो? सब बिजनेसमैन सिंधी होते हैं ज्यादा करके. एग्जैक्टली. सब मारवाड़ी होते हैं. तो आप लोग भी पढ़ोगे तो फिर कैसे चलेगी दुनिया? सब लोग पढ़ते रहेंगे, सब लोग जॉब ढूंढेंगे, और देगा कौन जॉब इन लोगों को? 18 जनवरी आपकी बेटी कभी किसी की नौकर नहीं बन सकती है. उसका डेट इतना पावरफुल है कि वो ही सबकी बाप है. तो वो किधर भी जाके नौकरी नहीं कर सकती है और एक जगह बैठ के कैलकुलेशन नहीं कर सकती है. सीए के लिए बहुत सारी बैठ के पढ़ाइयाँ करनी पड़ती है. वो फील्ड में आपकी बेटी मुझे नज़र नहीं आ रही है. 18 है प्लस उसको जब ऐड करते हैं उसका बर्थडे फिर से 9 नंबर जुड़ के आता है. अभी 18 और 9 नंबर के लोग होते हैं सलमान खान, ब्रूस ली, जैकी चैन, मोहम्मद अली, खल्ली, अक्षय कुमार, प्रियंका चोपड़ा, सोनिया गांधी और किरण बेदी. आपकी बेटी एक पुलिस वाली के जैसी है. उसके अंदर बहुत सारा एनर्जी है, बहुत सारा फिजिकली स्ट्रांग है वो. तो आप अगर चाहोगे कि जिंदगी भर बैठ के दूसरे लोगों के पैसे गिनेगी, वो नहीं करने वाली है. तो ये फील्ड उसके लिए बेकार है. फिटनेस उसके लिए बहुत अच्छी है. आई एम श्योर वो रोज जॉगिंग, वॉकिंग, जिम ये सब करती रहती है. या तो डांस में आपकी बेटी बहुत अच्छी होगी. तो फिजिकल फिटनेस और डांस ये फील्ड उसके लिए बहुत अच्छा है. ओके, बोला. हॅलो. हाँ, बोला. अधून थोडासा हिंदी इंग्लिश पण कॉल आणा जरा. मला एवढं मराठीची फ्लुएन्सी नाहीये. तरी पण तुम्ही लोकांसाठी मी खूप शिकली. मी स्कूल मध्ये फेल व्हायची. आता पापी पोटासाठी मी बघा कसं मराठी बोलते. आणि तुम्ही लोक माझ्या समोर येऊन हिंदी बोलत नाही. तुम्ही ऍटलीस्ट हिंदी तरी शिका. नमस्कार, बोला. मी शंकर जाधव बोलतोय. हा. माझ्या मुलाचं नाव समीर. समीर. त्याची जन्मतारीख 28/1991. ठीक आहे, प्रश्न विचारा. माझ्या मुलाचे इच्छा आहे की पूर्ण होईल का, म्हणजे एमटेक झाला. त्यानंतर त्याला नोकरी पाहिजे तशी मिळत नाही त्याच्याबद्दल विचार. बर, ठीक आहे. समीरला फक्त MM टाकायचंय, SAMMEER करायचंय. जाधव ॲज इट इज ठेवा. तुमचं नाव मध्ये नाही आलं पाहिजे. कोणी विचारलं वडिलांचं नाव फक्त तेव्हा सांगायचं. 28/6/91. 28 म्हणजे नंबर 1. नंबर 1 चे लोक असतात बिल गेट्स, धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, रतन टाटा. 6 नंबरचे लोक असतात. 6 कसं आलं यांची पूर्ण बेरीज केली बर्थडे पर 6 आली आहे. 6 नंबरचे तर पूर्ण फिल्म इंडस्ट्री, माधुरी दीक्षित, AR रहमान, आणि मला आता लगेच तोंडावर येत नाही खूप नावं, पण खूप लोक आहेत ज्यांचं वाढदिवस 6 आहे. 7 बेस्ट नंबर आहे. पुणा आमची सिटी होती पुणे, आता झाली पूना.
सॉरी पुणा होती आता झाली पुणे आणि एकदम किस्मत बदलली. तुम्ही बघितलं कसं एकदम चेंज झाली आहे. तर 6 नंबर आणि 1 नंबर ज्या मुलाकडे आहे त्याला काही नोकरीची गरज नाहीये, टायमिंगची गरज आहे. 1 नंबर सूर्य असतो, सूर्य सकाळी 6 वाजता निघतो पण त्याच्यामध्ये गरमी येते दुपारी 12 वाजता. त्या हिशोबाने नंबर 1चे लोकांची लाईफ थोडी लेट सुरू होते. तुमच्या मुलाचे नाही होणार लेट, आत्तापासून स्टार्ट होणार, कारण मी एम टाकलंय त्याच्यात. ते समीरमध्ये जे मी एक्स्ट्रा एम टाकलंय तो तुमच्या लाईफची पूर्ण तुमच्या मुलाची किस्मत चेंज करून टाकणार. जसं अजय देवगन मधून एक ए फक्त काढलं आणि 5 100 कोटीचे पिक्चर्स दिले त्यांनी. तर स्पेलिंग मध्ये एवढं पॉवर आहे की एकदम टोटली लाईफ चेंज होते.